वेटिंग पिरियड ऑलरेडी संपलेला आहे. आज तू पॉलिसीच्या अंतर्गत जे काही फायदे सगळ्या फायद्याला तू इलिजिबल आहेस तू, पण असे तुम्ही करणार नाही. बरोबर आहे सर तुमचं, पण माझ्या घरात सध्या मेडिकल कंडिशन जास्त चालू आहे. आईची, ताई, मिसेस सगळे चालू आहे. अशी परिस्थिती तर तू ते रिन्यू केलंच पाहिजे. मला एक सांग, ताईला काय झालं तुझ्या? ताई आजारी होती, ॲडमिट होती. कोणी पैसे भरले? मी. बरं, माझ्या माहितीमध्ये तुझी आई ॲडमिट होती. बरोबर. 8 ते 10 रुपये खर्च केला. हो. आता माझ्या एक प्रश्नाचं उत्तर दे. तू आहेस म्हणून सगळं करू शकलास. बरोबर आहे. तुझी पॉलिसी तू रिन्यू करत नाहीस म्हणून माझ्याकडे आलायस. बरोबर. तुला काय झालं, तो पैसे भरणार कोण आहे मला सांग. आहे उत्तर? नाही ना. ही हेल्थ प्लॅन तुला मदत करणार आहे. सुशांत, इन्स्टॉलमेंटचा ऑप्शन आपल्याला आहे. आपण आज तुझी अडचण आहे ना, एकदम भरू शकणार नाहीस, इन्स्टॉलमेंटने भरू शकतो. हां, इन्स्टॉलमेंटने मी करू शकतो सर. असं सांग ना मला. मी तर इथं समोर बसतो. मी त्या इन्स्टॉलमेंट आपण प्रोसेस करूया. हो सर, नक्की. मित्र नमस्कार, मी विश्वनाथ, रॉयल सर्व्हिसेस लेटेस्ट क्रिएटिव्हिटीमधून. हा माझा मित्र सुशांत परमेश्वर. गेले 20 वर्ष आम्ही सोबत होतो आणि 2 वर्षापासून याचे हेल्थ प्लॅन चालू आहे. पण मला माहिती आहे की गेले 6 महिने झाले आईच्या ऑपरेशन झालं हॉस्पिटल्समध्ये. तो अतिशय डिस्टर्ब होता. पण असा मुलगा जो आईवडिलांसाठी करतोय हे मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. त्यांनी त्या आईवडिलांसाठी केलं, त्यांनी पैसे आणले, स्वतःचं मेडिक्लेम पॉलिसी आहे. पण आज या सगळ्या जो भार ते डोक्याला पडला, 2 दिवसापूर्वी त्यांनी आत्ता सांगितलं ती बहीण आजारी होती, हॉस्पिटल त्यांनी पैसे भरले. हा जो भार पडला, हा भार पडल्यामुळे तो तसं स्वतःची पॉलिसी रिन्यू करत नाही. पण जेव्हा मी आत्ता तुमच्यासमोरच आम्ही बोललेलो आहे, त्याला समजलं किती महत्त्वाचं आहे. आणि आज आपल्याकडे सेकंड ऑप्शन आहे इन्स्टॉलमेंटचा, आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलं. मित्र, काही करा पण हेल्थ प्लॅन हा घ्याच. धन्यवाद. थँक्यू सुशांत, तू ॲक्सेप्टन्स दिल्याबद्दल. ओके, पण कधी लक्षात ठेव, उपाशी राहू पण हेल्थ प्लॅन घेऊ. थँक्यू.